नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया आजचे रेल्वे भरतीविषयीचे आपले काही प्रश्न। सामान्य विज्ञान या विषयातील आजचा आपला टॉपिक आहे पदार्थांचे गुणधर्म। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। बघा, खालीलपैकी कोणता पदार्थाचा भौतिक गुणधर्म नाही? तर तुम्हा सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म असे दोन प्रकारचे गुणधर्म असतात। कोणत्याही पदार्थाला दोन प्रकारचे गुणधर्म आपण म्हणू शकतो। काही धातू जे आहेत ते भौतिक आहे, काही रासायनिक आहेत। तर भौतिक बदल म्हणजे त्यालाच आपण फिजिकल चेंजेससुद्धा म्हणू शकतो किंवा त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा आपण म्हणू शकतो। आणि तसेच रासायनिक म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल चेंजेस असं आपण त्यांना म्हणू शकतो। तर बघा, भौतिक गुणधर्म हा कुठला नाही तर रंग, घनता, ज्वलनशीलता आणि वितळण्याचा बिंदू। तर बघा, रंगामध्ये आपण केमिकल यूज करत असतो। त्यानंतर केमिकल चेंजेस त्याला म्हणू म्हणजेच रासायनिक बदल। त्यानंतर आहे घनतासुद्धा रासायनिक बदल म्हणू शकतो आपण, भौतिक बदल। त्यानंतर ज्वलनशीलता, बघा कुठलीही गोष्ट जर जळली तर ती परत आपण जशीच्या जशी मिळवू शकत नाही। सगळ्यात आधी आपल्याला भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यातील फरक माहिती पाहिजे। तर भौतिक गुणधर्म म्हणजे काय तर ज्या काही समजा धातू आहे किंवा एखादी वस्तू आहे याच्यामध्ये बदल होणे। जसे की आपण उदाहरण घेऊ शकतो बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे। कारण बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे आणि पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, परत आपण पाण्याला बर्फामध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे पाण्याचे परत बर्फ बनवू शकतो। हा झाला भौतिक गुणधर्म। आणि रासायनिक गुणधर्माचे जर आपण उदाहरण बघितले तर बघा, जसं दुधाचे दह्यात रूपांतर होणे, म्हणजे एकदा दूध दही बनले तर आपण परत त्याला दूध बनवू शकत नाही। म्हणजे रासायनिक गुणधर्मामध्ये आपण एकदा झालेला बदल तो पुन्हा घडवू शकत नाही, पण भौतिक गुणधर्मामध्ये एकदा झालेला बदल तो परत आपण करू शकतो, म्हणजे तीच वस्तू आपण परत बनवू शकतो, याला भौतिक गुणधर्म म्हणतात। आणि जी वस्तू एकदा बनली ती परत आपण त्या वस्तूपासून अगोदरची वस्तू बनवू शकत नाही, त्याला रासायनिक बदल असे म्हणतात। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ज्वलनशीलता। कुठलीही एखादी गोष्ट जर जळली तर ती जळल्यानंतर परत त्यापासून, सपोज आपण जर लाकूड जाळलं तर त्या लाकडाचे परत आपण लाकूड बनवू शकत नाही। जळल्यानंतर तो कोळशामध्ये किंवा राखेमध्ये त्याचं रूपांतर होते आणि त्यापासून आपण परत एक लाकूड बनवू शकत नाही। म्हणूनच हा भौतिक गुणधर्म नाही तर हा रासायनिक गुणधर्म आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे पदार्थाची तारांमध्ये ओढण्याची क्षमता म्हणजे काय? बघा, कुठलाही धातू हा तारांमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो, म्हणजे धातूचे बारीक तारेत रूपांतर करणे म्हणजे त्याला तन्यता आपण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये लवचिकता असते, लवचिकता असल्यामुळे त्याला आपण तारामध्ये रूपांतर करू शकतो कुठल्याही धातूला। जसे सपोज आपल्याकडे इलेक्ट्रिकची वायर आहे आणि त्या इलेक्ट्रिकच्या वायरमध्ये कॉपरचा धातू वापरलेला असतो। कॉपर हा धातू वापरलेला असतो आणि कॉपरला अतिशय लवचिकता असते, म्हणून त्याचे आपण बारीक बारीक तारेमध्ये रूपांतर करू शकतो। तर पर्याय दिलेले आहे ठिसूळपणा, लवचिकता, चालकता किंवा यापैकी नाही। जर ठिसूळपणा असता तर धातू तुटून गेला असता आहे ना, त्याचे तुकडे झाले असते। ठिसूळ म्हणजे बारीक बारीक त्याचे तुकड्यांमध्ये रूपांतर झाले असते, तर ठिसूळ असणे तर शक्यच नाही। तर धातूमध्ये जर लवचिकता असेल किंवा पदार्थामध्ये जर लवचिकता असेल तर त्यामध्ये त्याचे आपण तारेमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे पदार्थाच्या कोणत्या अवस्थेत निश्चित आकारमान असते पण निश्चित आकार नसते? बघा, आकारमान आहे, वजन आहे, त्यानंतर तो जागासुद्धा व्यापते, पण त्याला एक डेफिनेट आकार नाही। तर हा घन असू शकतो का? नाही, घनाला बरोबर आकार असतो। म्हणजे एखादी आपण सॉलिड म्हणू, त्याला सॉलिडला आकार असतो। त्यानंतर द्रव आहे, वायू आणि प्लाझ्माला तर आकार नाही, आपण मेजर नाही करू शकतो। प्लाझ्मा म्हणजे रेज, ओके। त्यानंतर आहे वायू म्हणजे हवा, हव्याला आकारमान
नाही किंवा आकारही नाही, आपल्याला माहितीच नाही. हवा आपल्या अवतीभोवती असते आणि हवेचे वजन असते, पण आपण त्याला डेफिनेट मेजर करू शकत नाही. तर द्रव हा असा वस्तू आहे की त्याला आकारमान पण आहे पण त्याला आकार नाही. आपण द्रवाला कुठल्याही एखाद्या भांड्यात टाकलं तर तो त्याचा आकार घेतो. म्हणजे जर एखाद्या बॉटलमध्ये आपण पाणी भरलं तर तो बॉटलचा आकार घेणार, ग्लासमध्ये पाणी भरलं तर तो ग्लासचा आकार घेणार. म्हणजे याला आकारमान तर आहे पण निश्चित आकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे घनतेचे एसआय एकक काय आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला एसआय एकक दिलेले असतात आणि घनतेचे एसआय एकक हे काय आहे तर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, त्यानंतर आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब, त्यानंतर लिटर पर मोल क्यूब, त्यानंतर आहे मोल पर लिटर. तर बरोबर उत्तर आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे घनतेचे एसआय एकक आहे. खालीलपैकी कोणते रासायनिक बदलाचे उदाहरण आहे. बघा, रासायनिक बदल, आताच आपण बघितलं भौतिक बदल म्हणजे काय तर त्या वस्तूचे बदल झाल्यानंतर त्याला परत आपण अगोदरच्या वस्तूमध्ये रूपांतरित करू शकतो, त्याला फिजिकल चेंजेस म्हणतात. त्यानंतर रासायनिक बदल म्हणजे एकदा ती वस्तू बनली की परत आपण त्याला वापस अगोदरच्या वस्तूमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. बघा, बर्फ वितळणे, बर्फ वितळला तर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाण्यापासून आपण परत बर्फ बनवू शकतो. पाण्यात साखर विरघळणे, बघा, पाण्यात जर आपण साखर टाकली तर ती साखर परत आपण वापस मिळवू शकतो का. हो, मिळू शकतो ना, पाण्याची वाफ केल्यानंतर साखर खाली राहील. लाकूड जाळणे आहे ना, लाकूड जाळल्यानंतर परत लाकडामध्ये त्याचं रूपांतर आपण करू शकत नाही. धातूचा दांडा वाकवणे, धातूचा दांडा वाकवला तर तो सरळ करता येतो. म्हणजेच बरोबर उत्तर आहे लाकूड जाळणे. लाकूड जळले तर ते परत लाकूड आपण बनवू शकत नाही, यालाच रासायनिक बदल असे म्हणतात. त्यानंतर आहे द्रवाच्या प्रवाहाच्या प्रतिकाराला काय म्हणतात. बघा, द्रवाचा प्रवाह म्हणजे सपोज आपण पाणी जर एका ठिकाणी टाकलं तर ते खाली वाहत जातं, म्हणजे जिकडे काय म्हणू आपण उतार आहे, उतार असलेल्या जाग्याकडे तो वाहत जातो. बघा, मग यामध्ये पर्याय दिलेले आहे आणि त्या प्रतिकाराला आपण काय म्हणू, त्याला विरोध लावणाऱ्या प्रतिकाराला आपण काय म्हणू तर स्निग्धता, पृष्ठभागाचा ताण, घनता की लवचिकता. तर याचे बरोबर उत्तर आहे स्निग्धता. म्हणजे द्रवाच्या प्रवाहाच्या प्रतिकाराला, त्याला विरोध करणाऱ्या गोष्टीला आपण स्निग्धता असे म्हणू. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते घन पदार्थाचे वैशिष्ट्य आहे. घन पदार्थाची वैशिष्ट्ये, बघा, कण एकमेकांपासून खूप दूर असतात आणि यादृच्छिकपणे हालचाल करतात, हे तर वायूचे वैशिष्ट्य आहे. कण एकमेकांच्या जवळ असतात आणि स्थिर स्थितीत कंपन करतात. कण एकमेकांजवळून वाहू शकतात. कणांना कोणतेही आकर्षण बल नाही. बघा, कणांमध्ये आकर्षण बल असेल तरच तो स्थायू आहे किंवा घन आहे. त्यानंतर कण एकमेकांजवळून वाहू शकतात काय तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे की कण एकमेकांच्या जवळ असतात, एकदम क्लोजली पॅक्ड आपण त्याला म्हणू, आणि त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन होत असते. त्या वस्तूवर जर आपण एखादी सपोज एखादा मेटल आहे आणि त्याला जर आपल्याला वाजवायचं असेल तर त्यावर आपण एखाद्या गोष्टीचं जर काय म्हणू आदळल्यानंतर दुसरी गोष्ट त्या वस्तूवर जर आदळली तर त्यामध्ये कंपन तयार होत असते. कंपन म्हणजेच व्हायब्रेशन, आणि व्हायब्रेशनमुळे साऊंड प्रोड्यूस होतो. जिथेही व्हायब्रेशन आहे तिथेच आवाज निर्माण होत असतो. म्हणजेच जे काही स्थायू आहे किंवा घन पदार्थ आहे ते एकमेकांच्या जवळ त्यांचे कण क्लोजली पॅक असतात आणि ते स्थिर स्थितीत कंपन करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा वायू स्थिर दाबाने गरम केला जातो तेव्हा त्याचे आकारमान काय होते. बघा, वायूला गरम केल्यानंतर त्याचे आकारमान काय होते. तो कमी होतो, तो वाढतो, तो तसाच राहतो, तो प्रथम कमी होतो आणि नंतर वाढतो. तर बघा, तो वाढतो. जर वायूला आपण गरम केलं आणि त्याच्यावर जर प्रेशर टाकलं तर त्याचे आकारमान वाढतात. म्हणजे आता वायूला सपोज आपण जर पाण्याची वाफ केली आणि वाफेला परत पाण्यात रूपांतर केले तर त्याचे आकारमान वाढते. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पदार्थाची अवस्था नाही. बघा, घन, द्रव, वायू, रंग. घन, द्रव आणि वायू ह्या पदार्थांच्या 3 अवस्था आहे आणि चौथी अवस्था ही प्लाझ्मा आहे. तर रंग, खालीलपैकी कोणती पदार्थाची अवस्था नाही तर रंग ही पदार्थाची अवस्था नाही. त्यानंतर आहे
पदार्थाचे घन पदार्थातून थेट वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पदार्थाचे घन पदार्थातून थेट वायूमध्ये म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन डायरेक्ट गॅसेसमध्ये. ओके, आधी काय होत असते, सॉलिडचं कन्व्हर्शन, सॉलिड लिक्विड होतो, लिक्विडचे मग गॅसेस होतात, म्हणजे घन द्रव्य बनतो आणि द्रवाचे नंतर वायूमध्ये रूपांतर होते. पण इथे तसे न होता घनाचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणे ही एक प्रक्रिया आहे. आणि याला काय म्हणू तर वितळणे, गोठणे, उदात्तीकरण की संघनन. वितळणे म्हटलं तर आपण घनाचे द्रवात रूपांतर होणे, गोठणे म्हटलं तर द्रवाचे घनात रूपांतर होणे, तर उदात्तीकरण आणि संघनन. तर बरोबर उत्तर काय आहे? उदात्तीकरण म्हणजेच घनाचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणे याला उदात्तीकरण असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, लवचिकतेच्या आधारावर पदार्थाचे वर्गीकरण सामान्यतः रिकामी जागा आणि रिकामी जागा असे केले जाते. तर पर्याय आहे लवचिक आणि परिपूर्ण प्लास्टिक, पूर्णपणे लवचिक आणि परिपूर्ण प्लास्टिक, पूर्णपणे लवचिक आणि परिपूर्ण प्लास्टिक. बघा एकच ऑप्शन परत परत झालेलं आहे. त्यानंतर आहे ड, यापैकी काहीही नाही. तर बघा लवचिकता जी आहे ती पूर्णपणे लवचिक किंवा परिपूर्ण प्लास्टिक असे त्याचे दोन वर्गीकरण केल्या जाते. त्यानंतर आहे एखाद्या वस्तूचे विकृतीकरण करताना प्रति युनिट क्षेत्रफळ कार्य करणारी पुनर्संचयित शक्ती रिकामी जागा. तर वस्तूचे विकृतीकरण करताना प्रति युनिट क्षेत्रफळ म्हणजे एका युनिटला किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे. तर बघा यस मापक, बलाची घनता, ताण किंवा यापैकी नाही. तर ताण यासाठी काय वापरला जातो? ताण. त्यानंतरचा प्रश्न आहे, समतोल स्थितीत बाह्य शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या परिमाणातील बदलाचे त्याच्या मूळ परिमाणाशी असलेले गुणोत्तर म्हणतात. समतोल स्थिती समतोल आहे, बाह्य शक्ती त्यावर अप्लाय होत आहे म्हणजे बाह्य एनर्जी त्यावर अप्लाय होत आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही बदल होतात याचा काय परिणाम असेल, त्याचे गुणोत्तर काय असेल. तर बघा स्थूलपणा, लवचिकता, ताण की यापैकी नाही. तर ताण बाहेरचा जेव्हा त्यावर शक्ती लागते तर त्या कुठल्याही वस्तूवर ताण पडत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागाच्या आत असलेल्या वस्तूसाठी ताण हा ताणाच्या थेट प्रमाणात असतो. बघा रिकामी जागाच्या आत असलेल्या वस्तूसाठी ताण हा ताणाच्या थेट प्रमाणात असतो. तर पर्याय आहे सामान्य ताण, अपुरा डेटा, लवचिक मर्यादा आणि अपुरा डेटा. हे परत ऑप्शन झालेले आहे, सॉरी फॉर माय मिस्टेक. बघा तर बरोबर उत्तर आहे लवचिक मर्यादा. लवचिक मर्यादाच्या आत असलेल्या वस्तूसाठी ताण हा ताणाच्या थेट प्रमाणात असतो, म्हणजे लवचिकता त्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर आहे खाली दिलेल्या घटकांमधून पदार्थांच्या लवचिकतेवर परिणाम करणारा घटक निवडा. या जे काही ऑप्शन दिलेले या घटकांमधून पदार्थांच्या लवचिकतेवर कोणता घटक परिणाम करतो. हातोडा मारणे आणि गुंडाळणे, अशुद्धता, ॲनिलिंग हे सर्व. तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे सर्व. जर आपण लोखंडावर हातोडा मारला तर लोखंडाला हा तारेमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो, म्हणजे त्यामध्ये लवचिकता आहे. अशुद्धता असेल तरीही लवचिकता असू शकते, ॲनिलिंग असेल तरीही लवचिकता असू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे लवचिकतेवर परिणाम करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, घन पदार्थांचे लवचिक मापांक खालीलप्रमाणे वर्गीकृत केले. बघा यंगचे मापांक हे सर्व, बल्क मापांक आणि कडकपणा मापांक. तर हे सर्व यंगचे मापांक हे घन पदार्थांसाठी यूज केले जातात. त्यानंतर बल्क, त्यानंतर कडकपणा. आणि आपल्याला माहिती आहे घन पदार्थामध्ये कडकपणा असतो. जर आपण उदाहरण बघितले तर लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे. हे सगळे धातू जे आहे हे धातू कडक असतात.
फक्त धातूंमध्ये सोडियम हा असा धातू आहे की तो सॉफ्ट असतो, म्हणजेच त्याला नेहमी रॉकेलमध्ये ठेवावं लागते, कारण तो जर रॉकेलच्या बाहेर ठेवला तर तो आग पकडत असतो आणि तो धातू अतिशय नरम असतो, त्याला आपण चाकूने सुद्धा कापू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी रासायनिक बदल आवश्यक आहे. बघा, गुणधर्माचे निरीक्षण, आता गुणधर्मांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला रासायनिक बदल आवश्यक आहे. तर रासायनिक गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी, भौतिक गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी, बाह्य गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी की अंतर्गत गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी. तर रासायनिक गुणधर्माचे निरीक्षण करण्यासाठी रासायनिक बदल आवश्यक आहे. जर आपल्याला रासायनिक गुणधर्म चेक करायचे असेल तर त्यामध्ये रासायनिक बदल झाला तरच ते गुणधर्म मिळतील, नाही तर मग भौतिक बदल झाला तर आपल्याला भौतिक गुणधर्म मिळतील. बरोबर. त्यानंतर आहे, ला निश्चित आकारमान आणि आकार दोन्ही असतात. कशाला? निश्चित आकारमान पण आहे आणि आकार पण आहे. बघा, द्रव आहे, घन आहे, वजन आहे की वायू आहे. वायूला निश्चित आकारमान पण नाही, आकार पण नाही. वजन हे एक युनिट आहे. द्रवाला निश्चित आकारमान आहे पण आकार नाही, म्हणजेच घनला निश्चित आकारमान पण आहे आणि आकार पण आहे. तापमान वाढले की लवचिकता मापांकाचे काय होते? तापमान जर वाढले तर लवचिकता मापांकाचे काय होईल? लवचिकता मापांक वाढतो, स्थिर राहतो, शून्य होतो की कमी होतो? तर लवचिकता मापांक हा कमी होतो. तापमान जर वाढले तर लवचिकता कमी होत जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्पष्ट करण्यासाठी हुकचा नियम वापरला जातो? बघा, हुक हे एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी काही नियम लिहिलेले आहेत. तर कुठला नियम आहे? ताण, लवचिकता मर्यादा, लवचिकतेचे मापांक किंवा यापैकी नाही. बघा, तर त्यांनी लवचिकतेचे मापांक हा नियम लिहिला. कोणी? हुक यांनी लवचिकतेचे मापांक हा नियम लिहिला. पॉयसनचे प्रमाण प्रामुख्याने रिकामी जागा आहे. पॉयसनचे प्रमाण प्रामुख्याने पदार्थांची लांबी, पदार्थाची जाडी, पदार्थाचा आकार की पदार्थांचे स्वरूप यावर अवलंबून आहे. तर पॉयसनचे प्रमाण हे पदार्थांचे स्वरूप यावर अवलंबून आहे. पदार्थांचे स्वरूप कसे आहे तर यावर ते अवलंबून आहे. बहुतेक पदार्थांमध्ये पॉयसनच्या गुणोत्तराचे मूल्य जवळजवळ असते. बघा, मूल्य काय आहे पॉयसनचे? तर 1, 0.9, 0.2, -0.4, नाही 0.2 to 0.4, 0.08. तर बरोबर उत्तर आहे 0.2 to 0.4. तर हे पॉयसनच्या गुणोत्तराचे प्रमाण मूल्य आहे. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप नाही? घन पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ, खालीलपैकी काही नाही. द्रवरूप नाही तर नेहमीच घन पदार्थ हे द्रवरूप नसणारच आहे, कारण घनाला आकारमान पण आहे, आकार पण आहे निश्चित. त्यानंतरचा प्रश्न आहे, पदार्थाच्या कोणत्याही स्वरूपाला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान नसते. पदार्थाच्या या स्वरूपाचे उदाहरण म्हणजे ज्याला आकारमान पण नाही आणि आकार पण नाही. बघा, याच्यामध्ये काय दिलेले आहे? धातू दिलेले आहे किंवा फ्युल्स दिलेले आहे. पेट्रोल आहे, लोह आहे, क्रिप्टन आहे किंवा कार्बन स्टील आहे. तर पेट्रोल हे लिक्विड आहे, लोह आयरन आहे आणि कार्बन स्टील हे सुद्धा मेटल आहे, म्हणजेच क्रिप्टन हा एक प्रकारचा गॅस आहे. तर याला निश्चित आकार पण नाही आणि आकारमान पण नाही. धन्यवाद मित्रांनो.